नमस्कार. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. नवी मुंबईची रणधुमाळी चालू झालेली आहे. राजकीय वातावरण तापत आहे. या अनुषंगाने आपण नवी मुंबईमध्ये जुईनगर प्रभाग क्रमांक 22 अ ब क ड या विभागामध्ये आलेलो आहोत. या विभागाचे प्रभाग 22 चे रंगनाथ आवटी यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल? निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे व राजकीय वातावरणही तापलेलं आहे आणि गेले 4 दिवसापासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आपल्या प्रभागातही खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आपल्या पाठीमागे आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून माझ्या प्रिय मतदार बंधूला हे सांगतो का आमचा 4चा जो पॅनल आहे त्या पॅनलचं निशाणी जी आहे ती धनुष्यबाण. शिवसेनेचा धनुष्यबाण, आपला सर्वांचा धनुष्यबाण. या धनुष्यबाणाला आपण मतदान मोठ्या संख्येने मतदान करावं आणि आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये अ ब क ड मध्ये अ मध्ये या ठिकाणी रवींद्र सावंत म्हणून या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत. ब मध्ये साधनाताई इंदुरे आहे. क मध्ये माझी सौभाग्यवती शशिकला आवटी आहे आणि ड मध्ये मी स्वतः रंगनाथ आवटी म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज अधिकृत शिवसेनेचा उमेदवार म्हणून काम करतोय. मी आपल्याला एवढे सांगेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पहिलं असेल तर आमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांचा झंझावत असलेलं काम आणि काम कार्य याच्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतोय. जर या ठिकाणी विकास कामं केली, समाजाची सेवा केली तर निवडणुकीमध्ये तसा काही त्रास होत नाही. कारण का तर लोक या ठिकाणी कामाला, विकासाला या ठिकाणी मतदान करतात. त्यांच्या सुखदुःखात जो जातो, त्यांच्या अडचणी जो जातो तो त्या ठिकाणी 100% नगरसेवक किंवा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी होत असतो, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून साहेबांचा जो कामाचा झंझावत आहे आमचा शिंदे साहेबांचा, त्याचप्रमाणे गेली 20 वर्ष या प्रभागामध्ये मी 2 वेळा नगरसेवक म्हणून या जनतेने मला निवडून दिलं. 5 वर्षे मला ठिकाणी 5-6 वर्षे माझी नगरसेवक म्हणून बोनस काम करायची संधी मिळाली. 16 वर्ष या ठिकाणी ज्यावेळेस मी काम करतो त्यावेळेस जनतेला त्या ठिकाणी ज्या सुखसुविधा आहेत त्यामध्ये नागरी कामं असतील, विकास कामं असतील, संप्रदाय कामं असतील, धार्मिक कामं असतील, युवकांची कामं असतील, अशी जी कामं आहेत ते आम्ही ज्यावेळेस आता मी जे कार्य अहवाल माझा तयार होऊन लोकांकडे जाणार आहे त्यामध्ये असं एक काम शिल्लक राहिलेलं नाही का त्या प्रमाणे लोकांची कामं झाली नाही किंवा फुटपाथ, गटर, रस्ते, गार्डन, जे वॉटर गटर असतील याच्या पलीकडे जाऊन जे मोठे जे प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर फायर स्टेशनचं जे अग्निशमन दलाचं काम जे होतं ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी माझ्या जुईनगरमध्ये आणला. आपण समोर जर बघितलं असेल तर या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना जो महाराष्ट्रात 1 नंबर आहे असा पशुवैद्यकीय दवाखाना जो आहे तो त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि 24 तास पाणी द्यावं या नागरिकांना, ही जी माझी संकल्पना जो माझा शब्द होता माझ्या वचनावर त्याप्रमाणे मोरब्याची जी जाणारी मुख्य जलवाणी आहे त्याला जोडून या ठिकाणी जुईनगरच्या जनतेला, निवडणूक जनतेला मी दिल्यामुळं आज माझ्या सर्व महिला भगिनी, माझा जुईनगरचा वार्ड मध्ये असलेले नागरिक अतिशय खुश आहेत किंवा त्या ठिकाणी आनंदी आहेत. दुसरा विषय आपल्याला जर बोलायचं झालं तर हे 4ही जे आमचे उमेदवार आहेत त्यामध्ये प्रत्येकाचं गेली 10 वर्षापासून तर 12 15 वर्षापासून काम आहे. काम म्हणजे काय? सामाजिक काम जे आहे ते माझं स्वतःचं काम, वैयक्तिक काम आहे. आमच्या सौभाग्यवती शशिकला आवटी संपूर्ण जुईनगरमध्ये 1000 ते 1200 महिला ज्या बचत गट असतील किंवा त्यांचं मंडळ आहे त्यामधून सुखात दुःखात जाणं एवढंच नव्हे तर ज्या योजना आहे शासनाच्या, महानगरपालिकेच्या योजना आहे त्यांच्याबरोबर पोहोचवणं आणि त्याला वैयक्तिक त्या ठिकाणी योगा क्लास असतील, बाकीचे जे पाककला असतील ज्यातून त्याचा उद्योग तयार होईल अशा प्रकारचे हजारो महिलांना या ठिकाणी प्रसिद्धी देऊ त्यांना आज त्यांच्या पायावर उभं केलं आहे, त्यांना आर्थिक स्रोत वाढवलं आहे. अशा वेळेस या ठिकाणी माझं काम, माझ्या मिसेसचं काम आणि रवींद्र सावंत जे आपल्या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते ठिकाणी इंटेकच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी जुईनगर नव्हे तर नवी मुंबई काम करतात. असे त्यांचं कार्य जुईनगरमध्ये आणि नवी मुंबईमध्ये असल्यामुळे ते सुद्धा उमेदवारांचं काम हे 15 वर्ष होतं. आणि त्याचप्रमाणे आमचे बाबाजी इंदोरे जे आहेत ते सानपाडीचे जे आमच्या पॅनलमध्ये आहे त्यांचंही गेली अनेक वर्षापासून अतिशय सुंदर काम, लोकोपयोगी काम, विकास काम यामध्ये असल्यामुळे त्यांची मिसेस जी आहे साधना इंदोरेताई याही त्यांच्या बरोबर असलेले काम महिलांमध्ये काम केल्यामुळे या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे 4ही उमेदवारांची जर कामं, कार्य, लोकांमधलं काम, समाजसेवेचं काम, विकास काम जर असेल तर त्या ठिकाणी निवडणूक 100% जिंकली जाते.
त्याच बेसवर आम्ही या ठिकाणी विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे. आम्ही जर पहिला असेल तर सर्व जनता जर बघत असेल, नागरिक असेल, ते त्या ठिकाणी इच्छेने किंवा स्वतः या ठिकाणी उतरतात. मी तर तुम्हाला म्हणेल की ही निवडणूक जी आहे माझी प्रभागाची, ही आमची नव्हे तर लोकांनीच हातात घेतली. विशेष करून महिला वर्गाने हातात घेतली. दररोजचे 1000, 500, 700 स्वतः मतदार म्हणजे जे स्वतः वोटर आहेत ते त्या ठिकाणी मॅडमला फोन करतात, आम्हाला फोन करतात, ते जमतात. त्याला सांगायला लागत नाही का तुम्ही मतदानाला या म्हणून. म्हणजे जनतेने जर निवडणूक जेव्हा हातात घेते तेव्हा संपूर्ण पॅनल निवडून येतो, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण आताच रंगनाथ आवटी यांची मुलाखत घेत असताना त्यांनी सांगितलं आहे की आम्ही विकास कामावरती लढणार आहोत. आम्ही केलेले एवढ्या वर्षाचं विकास हा जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यांचे चारही उमेदवार हे समाजसेवेमध्ये गेले 15 ते 20 वर्षापासून कार्यरत आहे. आणि रंगनाथ आवटी यांचाही कार्यभाग संपल्यानंतर नगरसेवक नसतानाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक जनतेची कामं केलेली आहेत. या कामाच्या विकास कामावरतीच आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात जनतेचा जनसमुदाय आमच्या बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला ही निवडणूक अवघड नाहीये. 100% जनता आमच्या बरोबरच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. सर, यानंतर मी आपल्याला विचारू इच्छितो की स्थानिक निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागामध्ये जे उमेदवार बलाढ्य उमेदवार उभे आहेत अशी चर्चा आहे. भाजपचे युती तुटल्यानंतर आपल्यासमोर चारही उमेदवार बीजेपीचे आलेले आहेत, तर त्यांचं तुम्हाला काय आव्हान आहे? सर्वप्रथम आपण जर पहिले असेल तर देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, महायुती म्हणून या ठिकाणी आपलं सरकार काम करत आहे. अतिशय सुंदर असं काम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण पाहत आहे. आणि त्यामध्ये आमचे शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांची या ठिकाणी युती महाराष्ट्रात होती. पण नवी मुंबईमध्ये जर बघितलं तर शिंदे साहेबांचे काम, शिंदे साहेब प्रेम करणारी लोक किंवा कार्यकर्त्यांची संख्या जी आहे किंवा लोकप्रतिनिधींची संख्या आहे ती मोठ्या संख्येने आहे. आणि मोठ्या संख्येने आमच्याकडे संख्या होते, बीजेपीकडे पण संख्या होते. अशा वेळेस जर युती जर केली असती त्या ठिकाणी बऱ्याच कार्यकर्त्यांना आमच्या त्या ठिकाणी उमेदवारी भेटली नसते. आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. ही निवडणूक जी असते ते कार्यकर्त्याला न्याय द्यायची निवडणूक असते. म्हणून त्या ठिकाणी ही निवडणूक आम्ही वेगवेगळे लढत आहे. पक्षाने जो निर्णय घेतलाय तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे. कारण ही निवडणूक लढत असताना आम्ही कुठेही त्या ठिकाणी आमच्या कामावर, विकासावर, मुद्द्यावर कुठेही ढळत नाही. ज्यावेळेस जो व्यक्ती विकास करतो, कामं करतो, तो 100% निवडून येतो. आज आमच्या समोर जे बराडे उमेदवार तुम्ही म्हणलेत ते बराडे हा शब्द तुम्हाला नक्की 16 तारखेला समजून जाईल का बराडे शब्द नाही. याचं कारण एवढंच आहे का जीबीजी जे आमचे सहकारी मित्र आहात त्यांनी जी उमेदवारी दिलेली आहे, एका ठिकाणी जी उमेदवारी दिली आहे ते माजी नगरसेवक होते. ते काही दिवस त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलं. त्यांचं गाव आहे शिराणे गाव, त्या ठिकाणी ते आमच्या प्रभागात उभे राहून निवडणूक लढवतात. त्यानंतर दुसरी उमेदवारी दिली आहे, त्यांची जी मुलगी आहे तिला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. ती मुलगी कुठे राहते तर इथं न राहता ते दुसऱ्या प्रभागातून या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेतलाय. तिसरा उमेदवार जो दिलाय तो ठिकाणी बीजेपीचा उमेदवार दिलाय, जो त्या ठिकाणी संपर्कामध्ये करत असतो. अशा ठिकाणी जर उमेदवारी जर दिली असेल पक्षांनी आणि बाकी उमेदवारांवर त्यांच्या काम करणाऱ्या उमेदवारावर जर अन्याय केला असेल तर त्या ठिकाणी त्यांची ही मोठी चूक झाली किंवा त्या ठिकाणी त्यांची चूक त्याच्या ठिकाणी त्यांना तो फटका बसणार आहे. आणि त्या फटक्यामुळे त्यांचं या ठिकाणी पहिला आमच्याकडे स्ट्रॉंग आपल्याला दिसत नाही. कारण चारही उमेदवार जर कामाचे नसतील, काम केलेले नसतील तर जनता त्यांना नाकारणार आहे. या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो का आमचे उमेदवार जर काम करणारे असेल त्या ठिकाणी आम्हाला लोक मतदान करणार आहेत. आम्ही 100% सांगतो. जनतेला पण तुम्ही विचारू शकता का या ठिकाणी चारही उमेदवार काम करणारे असतील, कामामध्ये असतील, त्यांना या ठिकाणी जनता मतदान देणार आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतो का या ज्या गोष्टी आहे, सत्य जे आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून आमच्याकडे जी स्पर्धा जी आहे म्हणजे जे प्रतिस्पर्धी आहेत, शिवसेना विरुद्ध बीजेपी आणि बाकीचे जे पॅनल आहे ते नाममात्र पॅनल आहे. त्या ठिकाणी छोटंसं काम कार्य त्या ठिकाणी न करता, काही मोठं काम न करता निवडणुकीला आले म्हणून या ठिकाणी उमेदवार उभे राहायचे आणि निवडणुकीला समोर जायचं. अशा वेळेस जनता या ठिकाणी आमची जनता नाकारेल. कारण गेली अनेक वर्षापूर्वी आपल्याला सांगतो मला या ठिकाणी निवडून दिलं, एक नाही तर माझे 2-2 उमेदवार निवडून दिले. जी जनता काम करते त्यामध्ये काम करत असताना निश्चित विकास कामे नव्हे, सुखादुखात जाणं, धार्मिक काम त्या ठिकाणी असेल, नवरात्रोत्सव असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, गणेश उत्सव असेल, ज्येष्ठ नागरिकांची कामं असतील, महिलांचं सक्षम काम असेल, अशा सर्व क्षेत्रात मी, माझी मिसेस आणि आमचे दोन्ही उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे
आमची निवडणूक 100% 110% या ठिकाणी आम्ही आणि आमचं संपूर्ण पॅनल या ठिकाणी निवडून येईल. आपल्या माध्यमातून मी एवढे सांगेन जनतेला का आमचा असलेली निशाणी जी धनुष्यबाण आहे त्या ठिकाणी ब क ड अशा 4 ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मतदान करा. तुमचं कर्तव्य तुम्ही या ठिकाणी पूर्ण करा. मतदान हे पवित्र आपला हक्क आहे तो बजवा. कारण आपला दिलेला जो लोकशाहीने जो डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली घटनेमध्ये जो अधिकार आहे तो बजवून योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी आपण मतदान करा. आणि योग्य उमेदवार जर आम्ही त्या ठिकाणी 100% असेल तर आमच्या पॅनलला या ठिकाणी 100% मतदान करा आणि मोठ्या संख्येने धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन लावून आम्हाला विजयी करा असं आव्हान आपल्या माध्यमातून मी संपूर्ण आमच्या जुईनगर सानपाडा निरुळवासी मतदाराला करतो. थांबतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 22चे उमेदवार आणि पूर्ण प्रभागाचे मार्गदर्शक रंगनाथ आवटी आत्ताच यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आव्हान नाहीये. आम्ही केलेलं कामच जनता हातात घेऊन आम्हाला 100% निवडून देतील आणि येणाऱ्या काळामध्ये हा विजय हा आमचाच राहणार अशा प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी जनतेलाही आवाहन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात मतदान करून आमच्या पॅनलला विजय करा. केलेल्या कामाचे पोचपावती म्हणून तुम्ही आम्हाला द्या असं शब्दात त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.